राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना जबर मारहाण केल्यानंतरचे पडसाद आता ठिकठिकाणी उमटू लागलेत। अखिल भारतीय छावा संघटनेचे कार्यकर्ते तर रस्त्यावरती उतरलेले आहेत। लातूर शहरातील औसा रोड या परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बॅनर्स फाडण्यात आले, तर नांदेडमध्ये छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी टायर जाळत निषेध करत या मारहाणीच्या घटनेचा निषेध नोंदवलेला आहे। पोलिसांनी दोन्ही ठिकाणच्या आंदोलकांना आता ताब्यात घेतलंय। औसा रोड या परिसरामध्ये राष्ट्रवादीचे जे बॅनर्स लागलेत ते छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फाडलेले। दरम्यान टायर जाळून नांदेडमध्ये निषेध नोंदवण्यात आला आहे। शशिकांत पाटील आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। शशिकांत, आपण बघितलं मगाशी जी सगळी घटना घडली त्यानंतर कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झाल्याचं दिसतंय। निश्चितच छावा संघटनेचे कार्यकर्ते हे आता आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे। मुळात छावा संघटना ही आक्रमक आंदोलन करण्यासाठीच मागच्या 3 दशकापासून आपण बघत आहोत आणि या ऍक्शनला रिॲक्शन येईल असं बोललंही जात होतं आणि तशा पद्धतीची रिॲक्शन आता ठिकठिकाणून येतानाही दिसत आहे। नांदेडमध्ये टायर जाळल्यानंतर आता लातूरमध्ये सुद्धा कार्यकर्ते ज्या ठिकाणी विजयकुमार घाडगे पाटील यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले औसा रोड परिसरात, तिथे कार्यकर्ते जमले आणि तिथून ते औसा रोडवरील नंदी स्टॉप, खर्डेकर चौक, आदर्श कॉलनी चौक ते राजीव गांधी चौकापर्यंत कार्यकर्ते हे रस्त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांचे जे बॅनर लागलेले आहेत ते सगळे बॅनर छावाच्या आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी फाडले आहेत। दरम्यान या ठिकाणी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी आंदोलकांना समजावून त्या ठिकाणून त्यांना समजूत घालून पाठवून दिलेलं आहे, पांगवलेलं आहे। मात्र आज आणि उद्या छावा संघटनेचे कार्यकर्ते नेमके काय करतात हे पाहणं सुद्धा आता महत्वाचं ठरलेलं आहे। या प्रकरणी अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही, कारण विजय घाडगे पाटील यांच्या छातीमध्ये जबर मार लागल्यामुळं त्यांना जी निश्चित, त्यामुळे इथून पुढे सुद्धा काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। शशिकांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।